नमस्कार. आर्थिक वर्ष 2025-26 साठी ITR-1 फॉर्ममध्ये जे काही नवीन आणि बहुप्रतीक्षित बदल झाले आहेत त्याचं हे एक सविस्तर विश्लेषण आज आपण पाहणार आहोत. कर भरण्याची प्रक्रिया म्हटली की थोडं टेन्शन येतच, पण ती सोपी करण्याकडे सरकारचा कल दिसतोय. तर हे बदल नेमके काय आहेत आणि त्याचा फायदा कसा होणार आहे ते आपण समजून घेऊया. आता इथे एक कळीचा प्रश्न उभा राहतो. नोकरदार वर्गासाठी म्हणजेच पगारदार लोकांसाठी हे नेहमीचे क्लिष्ट टॅक्स फॉर्म्स खरोखरच सोपे होत आहेत का? पूर्वी छोटीशी गुंतवणूक असली किंवा एखादं दुसरं घर असलं तरी प्रशासकीय अडचणींचा मोठा डोंगर उभा राहायचा. पण आता चित्र कसं बदलतंय हे पाहणं खरोखर रंजक ठरणार आहे. चला तर मग या फॉर्ममधील काही अत्यंत स्वागतार्ह आणि महत्त्वाच्या बदलांवर आधी एक नजर टाकूया. आता इथे परिस्थिती कशी बदलतीये ते अगदी स्पष्ट दिसतंय. आधी कसं होतं, स्वतःच्या राहत्या घराव्यतिरिक्त दुसरं एखादं घर भाड्याने दिलं असेल तर ITR-1 फॉर्म चालत नसे. भल्या मोठ्या क्लिष्ट फॉर्म्सच्या मागे लागावं लागायचं, कारण नियमानुसार फक्त एकच घर दाखवता यायचं. पण आता एक खूप मोठा दिलासा मिळालाय. आर्थिक वर्ष 25-26 पासून करदाते 2 घरांची माहिती थेट याच फॉर्ममध्ये अगदी सहज देऊ शकणार आहेत. कागदपत्रांची कटकट आता बरीच कमी होणार हे नक्की. आता थोडं शेअर मार्केट आणि त्यातून मिळणाऱ्या भांडवली नफ्याकडे म्हणजेच कॅपिटल गेन्सच्या नव्या नियमांकडे वळूया. ही 1,25,000 रुपयांची जी मर्यादा आहे ती खूप महत्त्वाची आहे. आता शेअर्समधून मिळालेला लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणजेच दीर्घकालीन नफा थेट ITR-1 फॉर्ममध्येच दाखवणं शक्य झालंय. फक्त अट एवढीच आहे की हा नफा बरोबर 1,25,000 असावा. आधी अगदी नाममात्र जरी नफा झाला तरी त्यासाठी वेगळा आणि किचकट फॉर्म भरावा लागायचा. तो मनस्ताप आता नक्कीच वाचणार आहे. पण हो, इथे एक गोष्ट मात्र अत्यंत काळजीपूर्वक लक्षात ठेवायला हवी. जर हा नफा 1,25,000 रुपयांच्या किंचितही वर गेला किंवा शेअर्स सोडून इतर कोणत्याही गोष्टीतून भांडवली नफा मिळाला असेल तर मात्र लगेचच दुसरा अधिक सविस्तर असा ITR फॉर्म निवडावा लागेल. हे नियम अगदी स्पष्ट आहेत, त्यामुळे ही मर्यादा काटेकोरपणे पाळलीच पाहिजे. आता या सर्व नवीन सवलती मिळवण्यासाठी उत्पन्नाची मुख्य अट काय आहे ते पाहूया. ही 50 लाखांची जी सर्वोच्च मर्यादा आहे ना, ती अगदी ठाम आहे. म्हणजे हा सोपा केलेला ITR-1 फॉर्म फक्त त्याच करदात्यांसाठी राखीव आहे ज्यांचं वर्षभराचं एकूण उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही. जर एकूण उत्पन्न याच्या वर जात असेल तर मात्र जुने मोठे फॉर्म भरणं अनिवार्य ठरतं. या मूळ अटीमध्ये मात्र कोणताही बदल झालेला नाहीये, ती तशीच कायम आहे. आता एक महत्त्वाचा थांबा. हे नवीन नियम कोणाला लागू होत नाहीत ते पाहणंही तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून फॉर्म भरताना नाहक चुका टळतील. ही यादी अगदी स्पष्ट आहे. पगारदार व्यक्ती असली तरी ती जर अनिवासी भारतीय म्हणजेच NRI असेल किंवा कोणत्याही कंपनीत डायरेक्टर असेल, अनलिस्टेड इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली असेल किंवा बँकेतून भरपूर रोख रक्कम काढल्यामुळे ज्यांचा TDS कापला गेला असेल, तर अशा सर्व लोकांना ITR-1 फॉर्म अजिबात वापरता येणार नाही. ते या सवलतीतून पूर्णपणे वगळले गेले आहेत. थोडक्यात सांगायचं तर या सर्व नवीन फायद्यांचा आणि सोप्या प्रक्रियेचा आनंद घेण्यासाठी सर्वात पहिली आणि मूलभूत अट एकच आहे. ती म्हणजे फॉर्म भरणारी व्यक्ती भारतात राहणारी म्हणजेच रेसिडेंट इंडिव्हिज्युअल असायलाच हवी. प्रशासकीय दृष्टिकोनातून केलेला आणखी एक छोटा पण अतिशय उपयुक्त बदल आता आपण पाहणार आहोत. आता प्रत्येक फॉर्ममध्ये सेकंडरी ॲड्रेस म्हणजेच दुय्यम पत्ता नमूद करण्याची एक नवीन आणि भन्नाट सोय देण्यात आली आहे. आपण पाहतो की ITR फॉर्म हा बऱ्याच ठिकाणी पत्त्याचा अधिकृत पुरावा म्हणून वापरला जातो. आता मुख्य पत्त्यासोबतच दुसरा पत्ताही दिल्याने हा दस्तऐवज दैनंदिन प्रशासकीय कामांसाठी अधिक अष्टपैलू आणि सोयीचं ठरणार आहे. एक अतिशय प्रॅक्टिकल आणि उत्तम विचार करून घेतलेला हा निर्णय आहे. या विश्लेषणाच्या अगदी शेवटी येताना हा एक विचार करायला लावणारा प्रश्न उठतो. आगामी वर्षात म्हणजे 2026 मध्ये या नवीन सवलतींमुळे आणि सोप्या झालेल्या प्रक्रियेमुळे करदात्यांचा किती मौल्यवान वेळ आणि श्रम वाचणार आहेत. कर प्रणालीतील हे सकारात्मक बदल पाहता भविष्यात आपल्यासाठी आणखी कोणते मोठे आणि दिलासादायक निर्णय घेतले जातील असं वाटतं? यावर नक्की विचार करा.